आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून अजितदादांच्या राष्ट्रवादीची वाट फार काही सोपी दिसत नाहीये। कारण बारामतीत नणंदविरुद्ध भाऊजाई अशी लढत होणार असल्याची चर्चा जोरदार सुरू असतानाच आता या लढतीमध्ये विजय शिवतारे यांनी देखील एंट्री घेतल्याची जोरदार चर्चा आहे। त्यामुळे ही वाट बिकट राहणार का राष्ट्रवादी करता, अशी आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगतीये आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। शिवसेना नेते विजय शिवतारेंनी बारामतीत थेट अजित पवार यांना आव्हान दिले। बारामती ही पवार घराण्याची जहांगीरी नाही, जागीरदारी नाही, अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं विजय शिवतारेंनी जाहीरच केलंय। पाहूया। बारामतीत विजय शिवतारेंचं अजित पवारांना आव्हान। बारामतीतून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला महायुतीतूनच आव्हान। देशात 543 जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्यातला एक मतदारसंघ बारामती आहे। तो पवारांच्या कुटुंबाचा सातबारा नाही आहे। बारामतीतून सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला आता महायुतीतूनच आव्हान दिलं जाऊ लागलंय। इंदापुरात भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी विधानसभेचं सांगा मग लोकसभेचं पाहू असं सांगितलंय। आता पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेते विजय शिवतारेंनीही सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला विरोध केलाय। अजित पवारांविरोधात 5,80,000 मतं असल्याचा दावा शिवतारेंनी केलाय। विजय बापूची लढाई माझ्यासाठी नाही, विजय बापूची लढाई लोकांसाठी आणि पुढचा आता संपूर्ण रणांगण समोर आहे। दोन पवार वर्सेस पुरंदर, विजय बापू शिवतारे, भोर, इंदापूर सगळे उभे, सगळ्यांनी ह्याला पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड, आता सगळ्यांनी मिळून एकदाच ह्याला पाडा, जाऊ द्या यांचा कार्यक्रम। विजय शिवतारे एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी बारामतीतून अपक्ष लढण्याची इच्छाही व्यक्त केली आहे। बारामतीकरांना सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार ही नको असल्याचं त्यांनी सांगितलं। 5,80,000 विरोधी मतदार पवारांचे आहेत, त्यांना संधी मिळाली पाहिजे ना। सुप्रियाताई आणि सुनेत्राताई दोघांचं मत आहे, आम्ही दोघांनाही मतदान करू इच्छित नाही, मग त्यांना संधी तर मिळाली पाहिजे। आणि ती संधी मिळवून देण्यासाठी लोकशाहीचे एक गाभा जो आहे तो उद्धृत करण्यासाठी मी निश्चितपणे ही उमेदवारी ठेवणार। विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळे शिवसेनेची थोडी अडचण झाली आहे। बारामतीत महायुतीत जो उमेदवार ठरवेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी असल्याचं शिवसेनेनं सांगितलं। एकदा मुख्यमंत्री महोदयांची भेट झाली की बारामतीमध्ये एक मताने आमचा उमेदवार दिला जाईल आणि तो निवडून आणला जाईल, आणि म्हणून हे जे काय एक्सेप्शन होतं हे या इलेक्शनला एक्सेप्शन राहणार नाही। विजय शिवतारेंनी जाहीर अजितदादा विरोधी भूमिका घेतली। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीनंतर स्थानिक भाजप आणि शिवसेना नेते अजितदादांविरोधात जाहीर भूमिका घेतल्यानं अजितदादांची चांगलीच अडचण झाली। अजित पवारांना बारामती वाटते तेवढी आता सोपी राहिलेली नाही। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, पुरंदर। विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधात भूमिका अचानक काही घेतलेली नाहीये। गेल्या अनेक वर्षांचं वैर याला कारणीभूत आहे। अजित पवार यांची राजकीय कोंडी झाल्याचं पाहून विजय शिवतारेंनी जुने हिशोब चुकते करण्याचा निर्णय घेतला असल्याचं स्पष्टच झालंय। मला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ। अजित पवार जसं म्हणाले, पुरंदरमधील विधानसभा निवडणुकीचा निकालही तसाच लागला। 2019च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा दारुण पराभव झाला। राज्यमंत्री असताना विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबावर तुफान टीका केली होती।
जे व्यासपीठ मिळेल त्या व्यासपीठावरून विजय शिवतारे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यावर टीका करत होते। या टीकेमुळे अजित पवारांनी जाहीर सभेत विजय शिवतारेंना निवडणुकीत पाडण्याची भूमिका जाहीर केली होती। विजय शिवतारे तर काय पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही। हा पराभव विजय शिवतारेंच्या चांगलाच जिव्हारी लागला। गेल्या 5 वर्षात तर शिवतारे राजकीय ध्रुवावरून गायब होतात की काय अशी स्थिती होती, पण गेल्या 5 वर्षात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या। स्वतः शिवतारे एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेत गेले, अजित पवार महायुतीत दाखल झाले। आता जेव्हा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तेव्हा विजय शिवतारेंना हिशोब चुकते करण्याची संधी मिळाली आहे। अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर पुरंदरची माफी मागावी अशी जाहीर मागणी त्यांनी केली आहे। याच पालखी तळावर जो अपमान केलाय त्याचा बदला घेतला पाहिजे। याच पालखी तळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे, माझी चूक नाही, माझ्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही, पुरंदरच्या जनतेची माफी ते मागावी लागेल। राजकारणामध्ये प्रत्येकाला हिशोब चुकते करण्याची संधी मिळते, फक्त थोडा संयम बाळगावा लागतो। विजय शिवतारेंना ती संधी मिळाली आहे। अजित पवार आता विजय बापू शिवतारेंनी केलेली कोंडी कशी फोडतात हे मात्र पाहावं लागणार आहे। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, पुरंदर। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांसोबतचे अनेक नेत्यांचे वाद हे आता उफाळून येताना पाहायला मिळत आहेत आणि त्यातच आता दुसरीकडे पवार घराण्यात फूट पडल्यानं सुप्रिया सुळेंनी बेरजेचं राजकारणच सुरू केलं आहे। सुप्रियाताईंची बेरीज, अजितदादांची वजाबाकी। बारामती लोकसभेत दादांचं गणित बिघडलं। अजितदादांचे राजकीय वाद ताईंच्या पथ्यावर। राजकारण हे बेरीज वजाबाकींचं गणित आहे। राजकारणात 1+1 2 नव्हे तर कधी कधी 11ही होतात। अशाच राजकारणाचा अनुभव सध्या बारामतीत येतोय। पवार कुटुंबात राजकीय महाभारत सुरू झालंय। सख्खा चुलत भाऊ सुप्रिया सुळेंच्या राजकीय विरोधक म्हणून उभा टाकलाय। यामुळे बारामतीतलं राजकारण संपूर्णपणे ढवळून निघालंय। सुनेत्रा बारामतीतून लोकसभा लढवणार असल्याचं स्पष्ट होताच अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या संघर्षाला आणखीन धार आली आहे। हर्षवर्धन पाटलांना दिल्या जाणाऱ्या राजकीय धमक्यांचं भांडवल केलं जाऊ लागलंय। अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमधील वाद विकोपाला गेला असताना सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटलांसमोर ढाल म्हणून उभं राहू असं सांगितलंय। मी हे वाचलेलं नाही त्याच्यामुळे बोलणं योग्य राहणार नाही। आमचे कौटुंबिक अनेक 5 दशकाचे अतिशय प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। अनेक वेळा इलेक्शन्स असू दे किंवा इलेक्शन नसलं तरी आमचे कौटुंबिक संबंध दोन्ही बाजूनी म्हणजे हर्षवर्धन भाऊंच्या आणि आमच्या बाजूनी नेहमीच जपले गेलेले आहेत आणि मला वाटतं ते नातं अबाधित आहे। एवढंच नाही, दत्ता भरणे यांच्याबाबतही सुप्रिया सुळे आपुलकी बाळगू नये। दत्ता भरणेंनी यापूर्वीच्या निवडणुकीत मदत केल्याचं सुप्रिया सुळेंनी आवर्जून सांगितलंय। दत्ता मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटलांनी तिन्ही माझ्या इलेक्शनला मदत केली आहे, ते मी आयुष्यात विसरणार नाही। माझ्यासाठी जे कोणीही एवढं जरी केलं असेल त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर सन्मानच असेल। भोरच्या थोपटे घराण्याचं आणि पवार घराण्याचं फारसं सख्ख नव्हतं। सुप्रिया सुळे मात्र थोपटेंबाबत खूपच ममत्व भाव दाखवतात। भोरमध्ये जे आहे तेच पुढे चालेल, जे आहे तसंच चालेल। महाविकास आघाडीचा धर्म किंवा त्यावेळेस आमची जी आघाडी होती काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची ते पाळण्याचा प्रांजळ प्रयत्न माझ्याकडून आणि संग्रामदादांकडून दोघांकडूनही झालेला आहे। नाजूक परिस्थितीतही अजितदादा बेधडक स्वभाव कायम ठेवतायत।
अजितदादांचं वागणं वजाबाकीचं असताना सुप्रिया सुळे मात्र राजकीय बेरीज करताना दिसत आहेत. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.